चौहान मैथ्स इंडिया यूट्यूब चैनल को आप सब्सक्राइब। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन FY BSc KBC NMU जळगाव विद्यापीठ। त्यामध्ये आपल्याला फर्स्ट युनिट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये चार टॉपिक्स मधला आपला हा आहे फर्स्ट टॉपिक। या फर्स्ट टॉपिक मध्ये आहे पहिला पॉइंट जो आहे तो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर आहे, नंतर आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन अँड कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस, त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स। आपण प्रत्येक पॉइंटवर एक एक व्हिडिओ घेणार आहोत। तर आपण आज घेऊन आलो आहोत फर्स्ट व्हिडिओ, जे की आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर। ठीक आहे, आपण याच्यामध्ये डायरेक्ट पाहूया एक्झाम्पल पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय राहतो। बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय राहतो, फर्स्ट पाहूया की तुम्हाला सपोज फंक्शन दिला आहे f ऑफ x y। आता हा टू व्हेरिएबल मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह साठी ऍटलीस्ट आपल्याला टू व्हेरिएबल लागतं। बघा ज्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x घेऊ, त्यावेळेस तुमच्याकडे जो y असेल तो y कशाच काम करतो, कॉन्स्टंटचं काम करतो तो। ठीक आहे, आणि जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर y घेतला तर तुमच्याकडे जो x असेल तो कॉन्स्टंटचं काम करतो। बघा डेरिव्हेटिव्ह जर सपोज आपल्याला सिंपल डेरिव्हेटिव्ह आपण जनरल डेरिव्हेटिव्ह घेतला d/dx, आपल्याकडे तो फंक्शन आहे। बघा एक फंक्शन आहे f ऑफ x आणि त्याच्यामध्ये मी कॉन्स्टंट ऍड केला। तर बघा कॉन्स्टंट जे असेल ते दोन प्रॉपर्टीज असतं। एक तर काय, तुमच्याकडे कॉन्स्टंट जो असतो तो मल्टिप्लिकेशन मध्ये असतो c इंटू f ऑफ x। बघा हा जो कॉन्स्टंट आहे एकदा मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला आणि एकदा ऍडिशन मध्ये घेतला। बघा इथला जो आहे तो ऍडिशन मधला आहे ना, इथला जो कॉन्स्टंट आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये। जर डेरिव्हेटिव्ह मध्ये सेपरेट कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बघा d/dx ऑफ पहिला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस, आणि जर सेपरेट डेरिव्हेटिव्ह असेल आणि त्याचा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तो असतो 0। बघा कॉन्स्टंट सेपरेट होता म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला, 0। आणि जर मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो, त्याचा आपण कॉन्स्टंट बाहेर आणतो आणि डेरिव्हेटिव्ह काढतो d/dx ऑफ f ऑफ x। तर इथे दोन आहे की एक ऍडिशन मध्ये कॉन्स्टंट असू शकतो आणि एक मल्टिप्लिकेशन मध्ये। जर ऍडिशन मध्ये सेपरेट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, आणि जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर आपल्याला बाहेर काढावा लागतो। आपण पुढे एक्झाम्पल मध्ये पाहूया किंवा इथं पाहूया की तुमच्याकडे सपोज f ऑफ x इक्वल टू आहे x² प्लस 2 आणि दुसरा आहे f ऑफ x इक्वल टू 2x। ठीक आहे, आता हा पहिला फंक्शन आहे। पहिल्या फंक्शनचं मी जर डेरिव्हेटिव्ह घेतला d/dx ऑफ सपोज पहिल्या फंक्शनचं, कुणाचं घ्यायचं आपल्याला f ऑफ x। तर बघा x² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे 2x, आणि हा 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट सेपरेट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती 0। तर हा आला तुमच्याकडे 2x। आता दुसरा आहे तुमच्याकडे सेकंड फंक्शन कोण आहे f ऑफ x, त्याचं पण डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ f ऑफ x। आता इथं बघा हा जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यावर 2 बाहेर आला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 इक्वल टू 2। बघा हा सेपरेट होता 2 म्हणून डेरिव्हेटिव्ह 0 आला, आणि हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये होता म्हणून बाहेर आला। तर आपल्याला पुढे पाहायचं आता। बघा पार्शियल डेरिव्हेटिव्हचं आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया। बघा पार्शियल डेरिव्हेटिव्हचं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे तुमच्याकडं, इफ u इक्वल टू xy e रेज टू x। आपल्याला काय करायचं, हा फंक्शन आहे आपल्याला फाइंड करायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, आणि पार्शियल सेकंड ऑर्डर। हे काय तुमच्याकडे सेकंड ऑर्डर आणि हे दोन काय आहे फर्स्ट ऑर्डर। आता आपण पहिलं फर्स्ट ऑर्डर घेऊया। बघा पहिलं फाइंड करायचं आपल्याला काय, u अपॉन x इक्वल टू। आता ज्यावेळेस आपण u अपॉन x काढू त्यावेळेस तुमच्याकडे जो दुसरा व्हेरिएबल आहे, किती व्हेरिएबल आहे आपल्याकडे, 2 y आणि x। तर तुमच्याकडे इथं जो आहे तो y काय असेल, y इज अ कॉन्स्टंट। बघा पार्शियल डेरिव्हेटिव्हचा एवढा फायदा आहे की आपण ज्या व्हेरिएबलचं विथ रिस्पेक्ट टू घेतो बाकी सर्व व्हेरिएबल आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे। बघा आता या u चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला u अपॉन x। पहिला आपण घेऊया पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x। ठीक आहे, हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर y कशाचं काम करेल, कॉन्स्टंट। बघा इथं आता आपण घेऊया पहिलं अपॉन x। आता आपल्याला काय करायचं, याचं पार्शियल u कोण आहे xy प्लस e रेज टू x।
तर आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा. आता काही तुमच्याकडे डेरिव्हेटिव्हमध्ये काय असतो, ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. तर दोघांचं सेपरेट पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल. तर बघा पहिला डॅबा अपॉन डॅबा एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला टर्म्स प्लस दुसरी टर्म कोणती आहे, डॅबा अपॉन डॅबा एक्स ई रेस टू एक्स. आता आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, तर वाय तुमचं कशाचं असेल, कॉन्स्टंट. आता इथं बघा वाय होता, पण मल्टिप्लिकेशनमध्ये तर वाय कसं काम केलं तुमच्याकडं, कॉन्स्टंट आहे, बाहेर आला. बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1. बघा इथं हा वाय जो आहे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे तुमचा हा बाहेर आला. आपल्याला फक्त कोणाचा काढायचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, 1 प्लस. आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, ई रेस टू एक्स. जर टोटल केला मी तर वाय प्लस ई रेस टू एक्स हा काय झाला तुमच्याकडं, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. आता आपल्याला दुसरं काढायचं आहे बघा. मी घेतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. तर काय यावं आपण, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू डॅबा अपॉन डॅबा सॉरी आपण काय घेतोय, वाय घेतोय विथ रिस्पेक्ट टू. तर तू इथं काय तुमच्याकडं वाय. आता बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असताना तुमच्याकडे फंक्शन काय आहे, एक्स वाय प्लस ई रेस टू एक्स. आता आपण याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा सेपरेट होईल, ही पहिली टर्म्स ही दुसरी टर्म सेपरेट घ्या. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पहिल्या टर्मचं कोण आहे ती एक्स वाय प्लस परत पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय दुसरी टर्म कोणती, ई रेस टू एक्स. आता आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं या टर्मचं, तर कसं येईल तुमच्याकडे की आता बघा इथं तुमच्याकडे कोण आहे, ज्यावेळेस पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ त्यावेळेस एक्स कशाचं काम करतो, कॉन्स्टंटचं काम करतो. बघा आता इथं पहिल्या टर्ममध्ये या तुमच्याकडे एक्स कॉन्स्टंट आहे आणि तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर एक्स बाहेर आला. आता राहिलं कोण, वाय. वायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1 प्लस. आता बघा ही सेपरेट आहे तुमच्याकडे ई रेस टू एक्सची टर्म आणि आता एक्सच्या टर्म आपल्याकडे काय काम करतं, कॉन्स्टंट. आणि बघा आपण आता पाहिलं की जर सेपरेट असेल तुमच्याकडे कॉन्स्टंटची टर्म, आता ही पूर्ण कॉन्स्टंटची टर्म झाली आणि कॉन्स्टंटचं टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. मग आपल्याकडे टोटल किती आलं हे डेरिव्हेटिव्ह एक्स. तर आपण काढला आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. पण आपल्याला काय काढायचं आहे, आता बघा हे दोन व्हॅल्यू काढले आपण. आता आपण सेकंड ऑर्डर काढूया. बघा इथं सेकंड ऑर्डरमध्ये काय तुमच्याकडं, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर आहे. तर याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं काढतो बघा, डॅबा अपॉन डॅबा एक्स आणि डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. मग जर आपल्याकडे सेकंड ऑर्डर असेल तर आपण याला असं लिहू शकतो की काय, एकदा डॅबा अपॉन डॅबा एक्स, कारण आपल्याकडे किती आता एक्स आहे, एक्स स्क्वेअर आहे तर दोनदा येईल. मग आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आला आता, एक्स, आणि त्याचा अगेन एक्स घ्यायचा आहे. तर इथं बघा डॅबा अपॉन डॅबा एक्स, तर तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आपण इथं काढलेला आहे. किती आहे तुमच्याकडं, बघा इथं काढलेला, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. तर किती व्हॅल्यू आहे, वाय प्लस ई रेस टू एक्स इक्वल टू. आता त्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. तर बघा हा जो वाय आहे तो कशाच काम करेल आता, कॉन्स्टंटचं. का, कारण विथ रिस्पेक्ट टू किती आहे, एक्स. तर मग वायचा डेरिव्हेटिव्ह किती, 0, कारण सेपरेट टर्म आहे. आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, ई रेस टू एक्स. तर तुमच्याकडे जो आहे डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर इक्वल टू किती आला, ई रेस टू एक्स. ही झाली आपल्याकडं सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता आपण काढूया काय, दुसरं काढायचं आपल्याला, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. सेम डेफिनेशन आहे, याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा वाय आणि डॅबा यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर, सॉरी वाय. आता हा डॅबा आणि हा डॅबा काय झाला, डॅबा स्क्वेअर हा यू आणि डॅबा वाय इंटू डॅबा वाय किती, डॅबा वाय स्क्वेअर. आपण याची व्हॅल्यू काढूया. बघा डॅबा वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वायची व्हॅल्यू इथं काढलेली आपण, ती व्हॅल्यू पुट करायची, किती आलेली ती, एक्स. आता बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना जर एक्स आला तर ते एक्स काय असतो, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. बघा हा कशाच काम करेल आता, कॉन्स्टंट. का, कारण विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, वाय. तर तुमच्याकडे आला डॅबा यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू किती आला, 0. आता आपल्याला लास्टची व्हॅल्यू काढायची आहे. बघा काय, इथं काढतो डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय. सेम आहे डेफिनेशन, याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा, बघा हा जो पहिला असेल डॅबा एक्स, बघा इथं हा दुसरी टर्म असते ही पहिली टर्म. बघा पहिल्या टर्मचं आपल्याला पहिला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आहे.
बघा जो इथं पहिला असेल या साईडला तो असतो आपला फर्स्ट, तो फर्स्ट काढून घ्यायचा. जो आन्सर येईल त्याचा अगेन हा दुसरा जो असेल तो विथ रिस्पेक्ट टू घ्यायचा आहे. तर सेम बघा डॅबा अपॉन डॅबा एक्स आहे. आपल्याकडे काय डॅबा यू अपॉन डॅबा वाय किती आलेला आहे तुमच्याकडं, बघा इथं किती आलेला आहे एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. आता बघा याचं पार्शियल, या एक्सचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येईल 1. मग तुमच्याकडे आलं काय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इक्वल टू किती आला 1. आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितलं होतं. बघा काय पहिलं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढली आपण, किती आला वाय प्लस ई रेस टू एक्स. नंतर डॅबा यू अपॉन डॅबा वाय, परत सेम डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर आणि डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. या सगळ्या व्हॅल्यू काढल्या. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे येऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय तुमच्याकडं, इफ यू इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy देन फाइंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला हा सेकंड ऑर्डरचा आहे, हा पण सेकंड ऑर्डरचा आहे आणि सेकंड ऑर्डर. बघा सेकंड ऑर्डर जरी विचारला असेल तरी आपल्याला फर्स्ट ऑर्डर काढावं लागतं. चला एक एक काढूया आपण. पहिलं घ्या काय तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया. तर काय तुमच्याकडं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू डॅबा अपॉन डॅबा एक्स. तर यूची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy. आता बघा आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता डेरिव्हेटिव्ह कसं येईल तुमच्याकडं, हा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय तुमच्याकडं 3x स्क्वेअर. का, कारण विथ रिस्पेक्ट टू किती आहे एक्स. आता वाय पूर्णपणे कशाच काम करेल कॉन्स्टंटचं, आणि तो सेपरेट आहे बघा ॲडिशनमध्ये. तर सेपरेटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 प्लस. आता आपण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊया 3. बघा आता इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स जर असेल तर तुमच्याकडे 3 कॉन्स्टंट आहे आणि वाय कॉन्स्टंट आहे. 3 आणि वाय बाहेर आला आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1. जर मी टोटल केल्याचं तर काय तुमच्याकडं 3x स्क्वेअर प्लस 3y. ही कशाची व्हॅल्यू आली डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. सेम आपल्याला काय करायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आता वाय घ्यायचा आहे. तर काय करणार आपण सेम डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढणार आहे. तर किती येईल डॅबा यू अपॉन डॅबा वाय. बघा डॅबा अपॉन डॅबा वाय आता काय तुमच्याकडे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy. ठीक आहे. आता इथं बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना हा एक्स जो असेल तो काय असेल आता कॉन्स्टंट. तर काढा इथं बघा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती 0. का, कारण तो एक्स क्यूब सेपरेट आहे आणि सेपरेटमध्ये एक्स कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता या दुसऱ्या टर्ममध्ये येऊया. तर वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती 3y स्क्वेअर. का, कारण विथ रिस्पेक्ट टू कोणी इथं वाय प्लस. आता इथं बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. आता विथ रिस्पेक्ट टू वाय तर एक्स कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं. तर तुमच्याकडे 3 कॉन्स्टंट आला आणि इथं एक्स कॉन्स्टंट, 3 कॉन्स्टंट एक्स कॉन्स्टंट आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1. तर सांगा किती आला हे डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू 3y स्क्वेअर प्लस 3x. ठीक आहे. आता आपण बघा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलाय, आपल्याला काढायचं आता सेकंड ऑर्डर. काय काढायचं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. याला कसं लिहू शकतो आपण डॅबा अपॉन डॅबा एक्स एकदा आणि डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. ही डेफिनेशन आहे आपली डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्सची. तर पहिला आपण काय काढलं डॅबा अपॉन डॅबा एक्स हा ॲज इट इज. बघा हा ॲज इट इज ठेवला आणि डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली वरती कुठं आहे बघा इथं ही व्हॅल्यू काढलेली ना, ही व्हॅल्यू पुट करूया आपण. किती आलेली आहे 3x स्क्वेअर प्लस 3y. आता याचा आन्सर काढूया आपण. किती आन्सर येईल बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तर तुमच्याकडे वाय काय असेच काम करेल कॉन्स्टंटचं. बघा 3x स्क्वेअरचं किती 3 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x प्लस. आता 3 कॉन्स्टंट आहे वाय कॉन्स्टंट. हे टोटल टर्म काय झाली तुमच्याकडं कॉन्स्टंट. का, कारण विथ रिस्पेक्ट टू कोण आहे एक्स. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. तर तुमच्याकडे आलं डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर इक्वल टू किती आला 3 × 2 6x. ठीक आहे. आता सिमिलरली आपण काय काढूया डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. सेम याची डेफिनेशन कशी असेल आता डॅबा अपॉन डॅबा वाय डॅबा यू अपॉन डॅबा वाय.
म्हणजे आपण जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढलेला आहे त्याचा अगेन काय करायचं आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. आता चला आपण पुट करूया डॅबा अपॉन डॅबा वाय. चला डॅबा यू अपॉन डॅबा वायची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. किती आलेली आहे बघा इथं आलेली ही व्हॅल्यू पुट करूया. किती आहे 3y² + 3x. तर किती येतो आता बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. तर सेम आपल्याला हा 3 कॉन्स्टंट बाहेर आला. या y² चा डेरिव्हेटिव्ह किती 2y प्लस. आता बघा विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे 3x 3 पण कॉन्स्टंट आहे आणि x पण कॉन्स्टंट आहे. पुरा काय झाला कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. तर हा डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा y² किती आला तुमच्याकडं 3 × 2 6y. आता आपल्याला लास्ट काढायचं आहे बघा डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा x × डॅबा y इक्वल टू सेम. आता काय याची डेफिनेशन बघा. हा तुमच्याकडे पहिला असतो आणि हा दुसरा असतो. मग आपण काय करणार डॅबा x डॅबा यू अपॉन डॅबा y. पहिला आपण जो असतो या साईडचा असतो तो पहिला असतो त्याचा पहिला आपण काढलेला असतो डॅबा अपॉन डॅबा x. डॅबा यू अपॉन डॅबा y ची व्हॅल्यू काढलेली आपण किती आहे इथं बघा किती आहे 3y² + 3x 3y² + 3x. आता बघा इथं याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर 3 पण कॉन्स्टंट आहे y पण कॉन्स्टंट आहे टोटल कॉन्स्टंट झाला हा. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस बघा 3 आता 3 कॉन्स्टंट आहे बाहेर आला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1. तर तुमच्याकडे आला डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा x × डॅबा y इक्वल टू किती 3. सेम तुम्ही असं काढू शकता डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा y × डॅबा x. तर तुम्ही याच्यामध्ये काय काढणार की पहिला डॅबा यू अपॉन डॅबा x काढून घेणार ही व्हॅल्यू काढून घेणार आणि जी व्हॅल्यू आलेली तुमच्याकडे ही त्याचा परत विथ रिस्पेक्ट टू काय घेणार y. अशा पद्धतीने आपण हे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. आता आपण पाहिलं बघा 2 क्वेश्चन. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडं एक यू फंक्शन दिला आहे. ठीक आहे यू याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचा आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचं आहे. आता बघा ॲट पॉईंट 0,0 वर. तर मग पहिलं काढूया आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मी म्हणतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x साठी y काय असेल y इज अ कॉन्स्टंट. घ्या डॅबा यू अपॉन डॅबा x इक्वल टू बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचं आहे. तर तुमच्याकडे x ची टर्म जी आहे ती इथं पण आहे आणि दुसऱ्या टर्म मध्ये पण x आहे. आता हे दोन टर्म मध्ये x आला तर आपण मल्टिप्लिकेशन रूल वापरतो. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये तुमच्याकडे जर मल्टिप्लिकेशन रूल असेल uv तर काय होतो तुमच्याकडे u पहिला ॲज इट इज राहतो दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ॲज इट इज राहतो आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा दोन मल्टिप्लिकेशन मध्ये फंक्शन आहे त्याचा हा डेरिव्हेटिव्ह पहिला ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर बघूया आपण आपल्याकडं आता पहिला कोण आहे e⁻x ॲज इट इज. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कुणाचा दुसरा कोण आहे sin x प्लस आता दुसरा कोण आहे sin xy हा दुसरा आहे. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा हा पहिला फंक्शन होता हा दुसरा. बघा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आता हा होता दुसरा आणि हा तुमच्याकडं पहिला. मग फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह सेकंड ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. चला काढूया डॅबा यू अपॉन डॅबा x. आता बघा फर्स्ट ॲज इट इज e⁻x sin xy चा डेरिव्हेटिव्ह किती असतो बघा पहिलं y पण आहे पण मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे साइनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो cos xy. आता बघा हा साइनचा डेरिव्हेटिव्ह cos xy आला. आता मध्ये कोण आहे अँगल तुमच्याकडे xy तर xy चा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर xy च्या डेरिव्हेटिव्ह मध्ये y काय तुमच्याकडे कॉन्स्टंट बघा x × y ना तर y काय आहे कॉन्स्टंट तर x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 प्लस परत सेम sin xy कॉन्स्टंट आहे बाहेर आला ॲज इट इज आहे बाहेर आला आणि e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती e⁻x. जरी मी याला टोटल केलं तर e⁻x cos xy × y प्लस sin xy × e⁻x. आता बघा आपल्याला पॉईंट कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे डॅबा यू अपॉन डॅबा x ॲट पॉईंट 0,0. याचा मिनिंग काय होतो की हा जो पहिला आहे तो x ची व्हॅल्यू असते आणि ही y ची व्हॅल्यू.
मग आपण पुट करूया डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ॲट अ पॉईंट 0,0. बघा एक्सची पण व्हॅल्यू 0 आहे, वायची पण 0 आहे, तर पुट करू आपण व्हॅल्यू. किती येईल तुमच्याकडं e⁻0 कॉस. आता 0 इंटू 0, बघा एक्सची पण व्हॅल्यू किती आहे 0 0 इंटू वायची व्हॅल्यू 0 प्लस साईन एक्स इंटू म्हणजे 0 इंटू 0 0 इंटू e⁻0. बघा आता e⁻x व्हॅल्यू किती असते 0, कॉस 0ची व्हॅल्यू 1, पण हा मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे तुमच्याकडं वाय. मग हा 0 टोटल किती झाला 0, त्याचा आन्सर किती आला 0. मग डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ॲट पॉईंट 0,0, तर तुमच्याकडे काय व्हॅल्यू आली त्याची 0 आली. सेम तुम्ही काढू शकता डॅबा यू अपॉन डॅबा वाय. आता बघा मी डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढतो. डॅबा यू अपॉन डॅबा वाय. बघा तुमच्याकडे फंक्शन काय e⁻x इंटू साईन एक्स वाय हा फंक्शन आहे. ठीक आहे, जागा नाही आहे, हा फंक्शन आहे तुमच्याकडे u इक्वल टू. आता याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं आहे. बघा इथं e⁻x ची टर्म आहे. आता इथं आपल्याला u इंटू v वापरता येणार नाही का, कारण की तुमच्याकडे वायची टर्म कुठे फक्त याच फंक्शनमध्ये, या फंक्शनमध्ये वायची टर्म नाही आहे. मग एक्सची जी टर्म असते ती कशाचं काम करते कॉन्स्टंटचं. मग इथं बघा हा जो टर्म आहे ती कॉन्स्टंटचं काम करेल का, कारण की आपल्याला u इंटू v वापरता येणार नाही, त्याच्यामध्ये वायची टर्मच नाही. मग आता बघा डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आपल्याला डॅबा अपॉन डॅबा वाय साईन एक्स वाय इक्वल टू. आता e⁻x आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, तर साईनचा डेरिव्हेटिव्ह किती असतो कॉस एक्स वाय. पहिला मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे साईन. आता त्याच्यामध्ये अँगल कोण आहे एक्स इंटू वाय. आता एक्स इंटू वाय मध्ये विथ रिस्पेक्ट टू कोण आहे वाय, तर तुमच्याकडे एक्स कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं. आता मी एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, तर एक्स वाय मध्ये एक्स बाहेर आला, वायचा डेरिव्हेटिव्ह 1, तो टोटल किती आला e⁻x इंटू कॉस एक्स वाय इंटू एक्स. तर आता मला या पॉईंटवर काढायचं आहे ॲट अ पॉईंट 0,0 वर. तर किती येईल एक्सची व्हॅल्यू 0 इंटू कॉस, परत एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 0 इंटू 0. तर टोटल बघा याची व्हॅल्यू तर 1 येते, पण हा जो 0 आहे मल्टिप्लाय करून किती आला 0. तर डॅबा यू अपॉन डॅबा वाय ॲट अ पॉईंट 0,0 किती आलं तुमच्याकडं 0. हा झाला तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे 3 व्हेरिएबलचा. त्यांनी विचारलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड काढायचा आहे. बघा पहिला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर मी एक्स घेतला, आपण डेरिव्हेटिव्ह कोणता घेतोय पार्शियल, तर तुमच्याकडे जे आहे वाय अँड झेड काय असेल आर कॉन्स्टंट. बघा आपण ज्या व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू घेतो तो घ्यायचा, बाकी सगळे व्हेरिएबल काय असतील कॉन्स्टंट. तर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स घेतला मी, तर काय तुमच्याकडे डॅबा अपॉन डॅबा एक्स, यूची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे क्वेश्चनमध्ये x² वाय प्लस y² झेड प्लस z² एक्स. ठीक आहे, आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. बघा पहिल्या टर्म्समध्ये ही पहिली टर्म्स सेपरेट, दुसरी टर्म आणि तिसरी टर्म्स, सगळ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट येईल. डॅबा अपॉन डॅबा एक्स पहिली टर्म कोणती आहे x² वाय प्लस डॅबा अपॉन डॅबा एक्स, दुसरी टर्म कोणती आहे y² झेड प्लस डॅबा अपॉन डॅबा एक्स, तिसरी टर्म कोणती आहे z² एक्स. आता बघा इथं आता या पहिल्या टर्मचं घेऊया आपण डेरिव्हेटिव्ह. पहिल्या टर्ममध्ये विथ रिस्पेक्ट टू जर एक्स असेल तर वाय कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं, आणि आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर कॉन्स्टंट बाहेर येतो, बाहेर आला. आता x² चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडं 2x, किती 2x प्लस परत सेम आपल्याकडं विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे वाय पण कॉन्स्टंट आहे आणि झेड पण कॉन्स्टंट, तर टोटल काय झाला तुमच्याकडं कॉन्स्टंट. आणि सेपरेट टर्म असेल कॉन्स्टंटची तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 प्लस, कारण काय याच्यामध्ये एक्सची टर्मच नाही आहे सेकंड टर्ममध्ये. आता पाहूया आपण थर्ड टर्ममध्ये. बघा थर्ड टर्ममध्ये झेड कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं, तर z² पूर्ण कॉन्स्टंट झाला बाहेर आला आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असेल 1. तर टोटल आला तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू, पहिला आपण कॉन्स्टंट घेतो 2xy, बघा हे प्लस हा 0, नंतर किती आला z². ही आली तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू. त्यांनी विचारलेली आहे
ॲट अ पॉईंट बघा, ॲट अ पॉईंट 1 1, तर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ॲट अ पॉईंट 1 1 1. याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे, हा पहिला असतो एक्स, हा दुसरा असतो वाय आणि हा तिसरा असतो झेड. मग एक्स वाय झेडची व्हॅल्यू किती आली 1. तर आपण याच्यामध्ये पुट करूया. आता आपल्याकडे व्हॅल्यू आली तर पुट करा. किती येईल तुमच्याकडं पुट केल्यानंतर बघा, 2 ला 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू आणि वायची व्हॅल्यू. आता हे असं इंटू लिहिण्यापेक्षा आपण डॉट लिहूया. किती 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 1 इंटू वायची व्हॅल्यू 1 प्लस झेडची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर इक्वल टू किती आला टोटल 2 इंटू 1 इंटू 1 2 प्लस 1 इक्वल टू किती आला 3. बघा, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ॲट अ पॉईंट 1 1 तर व्हॅल्यू किती आली 3. सेम तुम्ही काढू शकता डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढू शकता ॲट अ पॉईंट 1 1. मग याच्यामध्ये काय, ज्यावेळेस मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेईल त्यावेळेस तुमच्याकडे एक्स आणि झेड आर कॉन्स्टंट, हे तुम्ही काढू शकता. आता मी घेतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड घेतो, तर तुमच्याकडे एक्स आणि वाय जे असेल ते काय असेल आर कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघा, सेम क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड, तर डॅबा अपॉन डॅबा झेड. आता यू काय फंक्शन आहे तुमच्याकडे बघा, यू फंक्शन काय आहे एक्स स्क्वेअर झेड प्लस वाय स्क्वेअर झेड एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस झेड स्क्वेअर एक्स. आता आपण याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढतोय झेड, ही पहिली टर्म्स, ही दुसरी टर्म आणि ही तिसरी टर्म्स. बघा, पहिल्या टर्ममध्ये तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू झेड आहे तर काय सांगितलं एक्स आणि वाय आर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर आता इथं दोन्ही पण आहे, एक्स पण आहे वाय पण, दोन्ही पण टर्म काय आहे तुमची कॉन्स्टंट आहे. तर टोटली काय झालं तुमच्याकडे, ही टर्म्स पूर्ण कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 प्लस. आता दुसऱ्या टर्ममध्ये बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आहे तर वाय स्क्वेअर कशाच काम करेल कॉन्स्टंटचा, कारण ती मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि या झेडचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस. आता झेड स्क्वेअर आहे एक्स, तर इथं बघा एक्स कॉन्स्टंट आहे बाहेर आला आणि या झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं 2z. जर टोटल केला मी तर येतो वाय स्क्वेअर प्लस 2xz. हा कशाची व्हॅल्यू आली डॅबा यू अपॉन डॅबा झेडची. आता मला काढायचं सपोज डॅबा यू अपॉन डॅबा झेड ॲट अ पॉईंट 1 1. तर बघा, एक्सची पण व्हॅल्यू 1 आहे, वायची पण व्हॅल्यू 1 आहे, झेडची पण व्हॅल्यू, तर 1 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू 1, तर किती टोटल आला 1 प्लस 2 इक्वल टू 3. याची पण व्हॅल्यू किती आली 3. सेम आपल्याला काय करायचं आहे की सेम फिफ्थ क्वेश्चन आहे एक्सरसाइजचा, सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय आणि विथ रिस्पेक्ट टू झेड. जी व्हॅल्यू येईल तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढताना इथं वाय आणि झेड कॉन्स्टंट असेल, इथं विथ रिस्पेक्ट टू वाय असताना एक्स आणि झेड कॉन्स्टंट असेल आणि विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना तुमच्याकडं एक्स आणि झेड काय असेल कॉन्स्टंट असेल. मग ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला पुट करायचं आहे एक्सची व्हॅल्यू. बघा, इथं जो आहे ना हा पहिला असतो एक्स, हा दुसरा असतो वाय आणि तिसरा असतो झेड. या व्हॅल्यू पुट करायच्या आणि आपल्याला आन्सर काढायचं. ठीक आहे. तुम्ही हे या क्वेश्चनचा आन्सर काढू शकता. सेम आहे आपण जो मागचा क्वेश्चन घेतला ना, फक्त त्याच्यात फरक आहे की एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, वायची व्हॅल्यू 2 आणि झेडची व्हॅल्यू 3. ठीक आहे. थँक्यू. आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू.